सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ तसेच त्यांच्या उपोषणावर केंद्र सरकारने केलेल्या कारवाईच्या निषेधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सोमवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात विद्यार्थी, विविध सामाजिक संघटना आणि शेकडो नागरिक सहभागी झाले. आंदोलनादरम्यान केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा इतिहास सांगत, विद्यार्थ्यांच्या मनात अन्यायाविरोधात आग पेटली की ती कोणालाही रोखता येत नाही. विद्यार्थ्यांवर दडपशाही करण्याऐवजी त्यांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहिले पाहिजे, असे मत व्यक्त केले. देशभरातील विद्यार्थी कोणत्याही राजकीय पाठबळाशिवाय स्वतःहून एकत्र येत असल्याचेही त्यांनी नमूद केले. जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी हे आंदोलन अभूतपूर्व असल्याचे सांगत, गेल्या काही दिवसांत विद्यार्थी आणि नागरिक स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर उतरत असल्याचे स्पष्ट केले. अन्यायाविरोधातील जनतेचा वाढता संताप या आंदोलनातून दिसून आल्याचे ते म्हणाले. या आंदोलनात नगरसेवक यासीन कुरेशी, मनीषा भगत, अभिजित पवार, पल्लवी जगताप, शमीम खान यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे बघा, या देशाचा इतिहास आहे. तुम्ही आंदोलन दाबायला जाल, आंदोलन वणव्यासाठी जे टायनामन स्क्वेअरला झालं चायनामध्ये, विद्यार्थ्यांना गोळ्या घालण्यात आल्या, तसाच प्रकार भारतात. विद्यार्थी कशासाठी भांडतायत? पेपर लीकमुळे त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. आज MPSCच्या घोटाळ्यामुळे लाखो आपल्या ग्रामीण तरुणांच्या जवळजवळ ते मृत्यूकडे ढकलले गेले. आता याच्या विरुद्ध बोलायचं नाही का? तो बोलला की देशद्रोही, असं नाही होत. त्यांची मागणं योग्य आहे की कोणीतरी जबाबदारी घ्यावी पेपर लीकची. पुण्यामध्ये पकडले गेलेले सगळे टीचर्स कोण आहेत? ते काय त्यांची आडनावं? तुम्हाला कळत असेल की ही मुलगी असो, हा मुलगा असो, हे कुठल्याही राजकीय संघटनेचे नाही आहेत. ते स्वतःहून सामील झालेत. आणि तुम्हाला याच्या पुढे हेच दिसेल की अराजकीय लोक हे राजकारण उद्ध्वस्त करण्यासाठी येणार आहेत. ही राजकीय परंपरा उद्ध्वस्त करण्यासाठी येणार आहेत. जे जे लोकशाही विरुद्ध असतील, जे जे आंबेडकरांच्या संविधानाविरुद्ध असतील, त्यांना ही जनता धडा शिकवेल. सोनम वांगचुक यांचं उपोषण देखील दाबण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. नाही, सगळेच आंदोलन दाबण्याचा प्रयत्न होतोय आणि आज देश एकवलाय, देश एक होतोय. या सरकारसाठी हे चांगलं नाही. या सरकारची दडपशाही थांबली पाहिजे. या सरकारचे लोकशाहीवरचे हल्ले थांबले पाहिजेत. एवढीच सर्वसामान्यांची इच्छा आहे. मला वाटतं की कोणी काय आता बोलायची गरज नाही. विद्यार्थ्यांनी आंदोलन हातात घेतलंय आणि जसा मी इतिहास सांगितला की 73 साली बिहारमध्ये आणि गुजरातमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, ते आंदोलन पेटलं आणि त्याच्यात इंदिरा गांधींचा पराभव झाला. तुम्ही या देशामध्ये टायनामन स्क्वेअर करू नका. तुम्ही विद्यार्थ्यांना दाबायला जाऊ नका. भगतसिंग वयाचे 27 होते, राजगुरू वयाचा 34 होता, सुखदेव वयाचा 26 होता. ते सगळे कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थीच होते. एकदा विद्यार्थ्यांच्या डोक्यात आग पसरली की ते कोणीही थांबू शकत नाही. संसदेवरती परिणाम होणार म्हणून कुठेतरी हे आंदोलन दाबलं जाते. कशावरती? संसदेवरती परिणाम होऊ शकते आंदोलनाचा म्हणून कुठेतरी आहे. असं आहे की अधिवेशन वगैरे महत्वाचं नाही, तर जनमताचा जो ठिका असतो, जनमत असतं, ते दाबण्याचा प्रयत्न करू का? विद्रोह संपायला जाऊ नका. त्याला व्हॉइस ऑफ डिसेंट म्हणतात. आम्हाला संविधानाने राईट ऑफ एक्सप्रेशन दिलेलं आहे, आम्हाला आंबेडकरांनी दिलंय. ते हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नका. संविधान हातात घेण्याचा प्रयत्न कराल तर आम्ही देश हातात घेऊ. शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला जाईल का वाटतं? या लोक बीजेपी राजीनामा घेते, पण मात्र आता विद्यार्थी काँग्रेसवाले राजीनामा घेणारे, हृदयामध्ये मृदुता बाळगणारे,
हृदयामध्ये संवेदनशीलता बाळगणारे बीजेपी कधी कोणाचा राजीनामा घेत नाही. शिक्षण मंत्री मात्र- यांनी सांगितलंय की मी राजीनामा का देऊ कारण का पेपर तर दुसऱ्यांनी फोडलाय. बरोबर आहे, रेप भलत्यावर होतो, मग आपण आंदोलनात कशाला उतरायचं? रेप काय माझ्यावर होतो काय? मग तुम्ही सगळ्यांनी तो दिल्लीमध्ये जो रेप झाला होता त्याच्या विरुद्ध आंदोलन केलं, सरकारविरुद्ध केलं. ते रेप काय त्यावेळेसच्या प्रधानमंत्र्यांनी केला होता काय? शिक्षण मंत्र्यानंतर प्रधानमंत्र्यांनी देखील राजीनामा द्यावा अशी देखील मागणी विद्यार्थ्यांकडून काल होताना अशी आग लागतच राहते. वेळेत थांबायची असते, चर्चा करायची असते. चर्चेलाच तुम्ही तयार नाही होणार तर हे शक्य नाही. काही विधेयक मी इथे या प्रोटेस्टला सपोर्ट करायला आलेली आहे, ह्याचा भाग व्हायला आलेली आहे. कारण की आज जे आहे आपल्या सरकाराचा जो घमंड आहे, हा घमंड आपल्याला तोडायचा आहे. ह्या घमंडाच्या खिलाफ आपण उभं राहायचं आहे. कारण की जेव्हा तुम्ही कोणतेही जसे की चीफ जस्टिस वगैरे आपल्या देशाच्या सिटिझन्सला कॉक्रोच म्हणतात, तेव्हा आपण या आपल्या स्वतःच्या डिह्युमनायझेशनच्या खिलाफ उभं राहायचं आहे आणि आपला आवाज सरकारपर्यंत परत पोचून दाखवायचा आहे.